आता आपण पाहणार आहोत ऍक्च्युअल डेटा काय आहे. म्युच्युअल फंड मधील इन्व्हेस्टमेंट्स लॉंग टर्म मध्ये चांगला परतावा देते आणि हा जो परतावा आहे हा इतर असेट क्लास पेक्षा अतिशय चांगला परतावा आहे. सो हे नेहमी आपण ऐकत असतोय. आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून एका डेटावरती फोकस करतोय. हा डेटा आहे 3-4 फंडचा आहे आणि हा फंडचा डेटा पाहून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की वेल्थ बनते, पैसा बनतो, लॉंग टर्म मध्ये बनतो, अगदी कमी अमाऊंट मध्ये आपण ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करत असतोय, पण ते लॉंग टर्म मध्ये खूप मोठ्या प्रमाणात होते. तो ऍक्च्युअल डेटा आज आपण पाहणार आहोत. सो नमस्कार मित्रांनो, मी भुजंगराव शेळके. सहज आणि सोप्या पद्धतीनं अतिशय चांगल्या प्रमाणे वेल्थ क्रिएट करता येते यासाठी अनेक पद्धतीनं आपण प्रयत्न करत असतोय. सो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. येस मित्रांनो, हा आहे डेटा HSBC म्युच्युअल फंडचा. एकाच म्युच्युअल फंड कंपनीचे 3-4 फंड मधले 3-4 स्कीम मधले डेटा आता आपण पाहणार आहोत. हे एक एक्झाम्पल म्हणून पाहणार आहे मित्रांनो. हवेवर हा सगळा पास्टचा डेटा आहे. गाईडलाईनची रिक्वायरमेंट आहे, गाईडलाईनचं कंपल्शन आहे, गाईडलाईनचा एक रूल आहे, म्हणून मी एक सूचना फॉलो करण्यासाठी सांगतोय की म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली. ओके, हे डिस्क्लेमर गाईडलाईन सांगितले म्हणून. अदरवाईज आपल्या देशाची प्रगती होते, आपल्या देशाची झपाट्यानं ग्रोथ होते. हे पास्ट रिटर्न जे आहेत हे मोर ऑर इक्वल टू असेच फ्युचर रिटर्न्स असणार आहेत. बिकॉज एक कारण एक महत्वाचं आहे आपल्या देशाची होणारी प्रगती. सो आता आपण पाहूया. हा आहे HSBC फ्लेक्झी कॅप फंड, ज्याचा पर्सेंटेज रिटर्न्स आहे CAGR म्हणा किंवा XIRR रिटर्न म्हणा किंवा वार्षिक जो वाढ होते ती आहे 14.97%. म्हणजे जर 10,000 रुपये SIP साधारण 2004 साली जर आपण स्टार्ट केली असती तर त्याचे आजपर्यंत 1,61,61,00,000 रुपये बनले असते. पहा मित्रांनो, छोट्या अमाऊंट मधून मोठी अमाऊंट कशी बनत जाते त्याचं एक हे मूर्तिमंत उदाहरण आहे. 14.97% ही वाढ आहे. पुढचा आहे मंथली SIP, म्हणजे 10,000 रुपयांची SIP HSBC लार्ज अँड मिड कॅप फंड मध्ये जर चालू केली असती, आणि हे कधी, साधारण 2019 मध्ये. 2019ला हा फंड चालू झाला, तर 2019 मध्ये जर चालू केले असते तर त्याचं 20% परतावा आहे. आणि 20% ते जर 10,000 रुपयांची SIP हे 14,10,000 रुपयांची झाले असते. पुढचा आहे HSBC मल्टीकॅप फंड. HSBC मल्टीकॅप फंड लमसम मध्ये जर 1,00,000 रुपये हा फंड ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस जर ठेवले असते, साधारण 2023 जानेवारी 23 मध्ये, तर आज त्याचे 1,00,000चे 1,87,000 झाले असते. आणि त्याचा जो परतावा आहे तो 29%चा परतावा आहे. 29.84%, म्हणजे ऑलमोस्ट 30%चा हा परतावा आहे HSBC मल्टीकॅप फंड. आणि हा एक फंड आहे ज्याचं HSBC व्हॅल्यू फंड. ठीक आहे, तर याच्यामध्ये 10,000 रुपयांची SIP जर चालू केली असते तर त्याचं आजपर्यंत, म्हणजे 2010ला हा फंड चालू झाला आहे, 2010 पासून आजपर्यंत पर मंथ 10,000च्या SIP नी आज त्याचे बनले असते जवळपास 92,33,691 रुपये. आणि ह्याचा जो वाढीचा रेट आहे तो 18.73%चा आहे. सो अशा पद्धतीनं हे म्युच्युअल फंड काम करतं. लॉंग टर्म मध्ये मजबूत असे रिटर्न्स बनतात, चांगला पैसा बनतो, आपले जे लॉंग टर्मचे गोल्स आहेत हे इझिली आपले बनतात. सो हे डेटा सांगण्याचं कारण म्हणजे ही काय एकच अशी स्कीम आहे किंवा एकच ही म्युच्युअल फंड कंपनी आहे का, तर नाही आहे. हा डेटा अवेलेबल झाला म्हणून मी तुम्हाला शेअर केला. डेटा आपल्याला काढून सगळ्या म्युच्युअल फंड कंपनीचा आपल्याला असं दाखवता येते. आपले हे सगळे रिटर्न्स बनलेले आहेत, लोकांचे पैसे बनत आहेत. तुमची इन्व्हेस्टमेंट नसेल तर तुम्ही सिरियसली ह्या असेट क्लासकडे पाहिलं पाहिजे. आणि तुमची जर इन्व्हेस्टमेंट असेल तर तुमचं डायव्हर्सिफिकेशन असेल, तुमचं पोर्टफोलिओ रिव्ह्यू असेल, तर त्यासाठी तुम्ही नक्की या नंबरवरती संपर्क करा. सो पुन्हा एकदा मला सांगावंसं वाटतंय की आपल्या देशाच्या प्रगतीत सामील व्हा, आणि ते एका सोप्या मार्गाने. तो मार्ग म्हणजे म्युच्युअल फंडच्या माध्यमातून. म्युच्युअल फंड सही है. तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत नसाल तर नक्की करा. आणि तुम्हाला या रिलेटेड जर काही प्रश्न असतील नक्की तुम्ही या नंबरवरती संपर्क करा. सो जाता जाता चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशीच इन्फॉर्मेशन तुमच्याकडे अपडेट्स यावी
सातत्याने अपडेट्स यावेत याच्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवरती हिट करा, सो दॅट नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. तुमचा हा इन्व्हेस्टमेंट जर्नी चांगला राहील, कारण इथं आपल्याला नॉलेज भरपूर भेटतंय. थँक यू.